जेव्हा आपण आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यामध्ये 2 ते 3 वर्ष राहतो, तेव्हा तिथली माणसं, त्यांचं राहणीमान, खाणं-पिणं, परंपरा, सण हे खूप जवळून अनुभवायला मिळतं. सणावाराला त्यांच्या वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखायला आणि आपल्या पदार्थांची चव त्यांना चाखवायलाही खूप मजा येते. जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असं ते संक्रांत दिवशी मोठ्या प्रमाणावर मिठाई घरी बनवली जाते किंवा बाहेरून आणून जवळच्या लोकांमध्ये वाटली जाते. तर आमच्या शेजारच्या दीदीने मला पिठा दिले होते. हा आहे कुल्की पिठा, त्रिपुराचा अगदी फेमस पिठा आहे हा. हा तांदूळ आणि शेंगदाणे तळलेल्या शेंगदाण्यांपासून तयार केला जातो, वाफवून घेतला जातो पानामध्ये. याची टेस्ट अशी चिकटसर असते. दुसरा आहे तो मालपोहा. हा मी बंगालमध्ये टेस्ट केलेला होता आणि बनवलेलाही होता स्वतः. आणि दुसरा जो आहे तो आहे पिठा नुसता. त्याची टेस्ट अगदी आपल्या मोदकासारखी येते. याच्यामध्ये नारळ आणि गुळाचं सारण भरून हे कणकेपासून तयार केलेलं आहे. अगदी टेस्ट सेम मोदकासारखी असते आपल्या. मीही तिला तिचं भांडं परत करताना ती लाडू घालून दिला आहे. अशा पदार्थांची देवाणघेवाण चालूच असते.